परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा मंत्री दर्जा प्राप्त कॅप्टन आशिष आनंद दामले यांनी आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यादरम्यान शहादा येथे भेट दिली। सकल ब्राह्मण समाज शहादा यांच्या वतीने मीरा प्रताप लॉन्स येथे भगवान परशुराम समाज संवाद यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला सकल ब्राह्मण समाजातील मोठ्या संख्येने समाज बांधव तसेच महिला उपस्थित होत्या। यावेळी कॅप्टन आशिष दामले यांनी समाज बांधवांशी संवाद साधत परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि समाजाच्या आर्थिक विकासासाठी उपलब्ध असलेल्या संधीबाबत मार्गदर्शन केले। भगवान परशुराम समाज संवाद यात्रेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांशी थेट संवाद साधण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून शहाद्यातील कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद याचेच द्योतक ठरलाय। कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील विविध प्रश्न, अपेक्षा आणि विकासाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली। कार्यक्रमाला सकल ब्राह्मण समाजातील पदाधिकारी, ज्येष्ठ समाज बांधव, महिला, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज इथे शहाद्यामध्ये फार छान कार्यक्रम हा ब्राह्मण एकीकरणाचा झालेला आहे आणि भरपूर त्या ठिकाणी समाज बांधव होते। त्यांच्या काय अपेक्षा आहेत, पुढच्या काळामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कशा प्रकारचं काम केलं गेलं पाहिजे, या सगळ्या सूचना त्यांच्याकडून समजून घेतल्या। पुढच्या काळामध्ये निश्चितपणे या महामंडळाकडनं समाज बांधवांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत आणि शहाद्याला आणि नंदुरबारला तेवढाच न्याय मिळावा, समान न्याय मिळावा, यासाठी सगळ्यांची मागणी होती। आज इथे येऊन मला खरंच बरं वाटते की तरुणांची संख्या ही खूप मोठी होती आणि समाज बांधवांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी मी कटिबद्ध आहे।